जगण्यासाठी सुंदर विचार. सर्वांना नमस्कार. आपल्याला सर्वांना शुभ दिवस. मित्रमैत्रिणींनो, आयुष्यात तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे. जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करा, सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे. रडल्याने तर अश्रू सुद्धा परके होतात. बघा, रडल्याने तर अश्रू सुद्धा परके होतात. हसल्याने परके सुद्धा आपले होतात. मला ती नाती आवडतात ज्यात मी नाही आपण असतो. चला तर मग आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची मालिका पुढे घेऊन आले आहे. चला करूया सुरुवात. जगण्यासाठी सुंदर विचार. अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका. एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. जिंकलात तरी त्यांच्यासाठी आणि हरलात तरी त्यांच्यासाठीच. आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना सुद्धा हसून माफ करा. यशस्वी व्हायचे असेल तर सुरुवात एकट्यानेच करावी लागेल. जेव्हा तुम्ही जिंकू लागतात तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात. आयुष्यात कोणतंही स्वप्न नवसाने पूर्ण होत नसतं. त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो. कोणत्याही क्षेत्रात जा, उद्याचा भविष्य काळ वर्तमानातील मेहनत आणि त्यातूनच घडत असतो. अहंकार कोणालाच चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचे रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. जीवनातले कटू सत्य, जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं. मग ते प्रेम, आनंद असो किंवा दुःख. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, चांगले कर्म करताना बदनामी झाली तरी घाबरू नका. कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिंमत नसते. मनाच्या ज्या दरवाजातून संशय आत प्रवेश करतो त्याच वेळी त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोघेही बाहेर पडतात. प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच. तसेच मन आणि विचार सैरभैर असतात. मार्ग कधीच मिळत नाही. शांत व्हा आणि मन एकाग्र करून विचार करा. तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.